माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना नमस्कार आणि मुलांनो, आज एक आनंदाची बातमी तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे। ती आनंदाची बातमी अशी की जे महाराष्ट्र पोलीसची तयारी करत आहेत, त्याचबरोबर काही विद्यार्थी दिल्ली पोलीसची तयारी करत असतात, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट एक चांगल्या पद्धतीचा जॉब तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत आहे, ज्याचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन। हे केंद्र सरकारचं केंद्रीय आयोग आहे। याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये खूप साऱ्या परीक्षा घेतल्या जातात, त्याच्यापैकी एक चांगली नोटिफिकेशन तुमच्यासाठी आलेली आहे। ती नोटिफिकेशन आज मी तुमच्या समोर सांगत आहे। चला तर मग पाहूया कोणती नोटिफिकेशन आहे। मुलांनो, ती नोटिफिकेशन आहे बघा, 12th पास गव्हर्नमेंट जॉब स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी 12वी पासवरती एक जॉब आहे, ज्या जॉबचं नाव आहे CHSL कंबाईंड हायर सेकंडरी लेवल, म्हणजेच मी त्याला म्हणू शकतो 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारीच्या सुवर्ण संधी आहेत, सरकारी नोकरीच्या सुवर्ण संधी आहेत। ती नोटिफिकेशन आपण थोडक्यात पाहून घेऊ। बघा, नोटिफिकेशनचं नाव आहे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल, म्हणजेच ज्याला आपण CHSL असं म्हणतो। स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा आहे, फक्त याला पास लागते। 12वी पास विद्यार्थी याला अप्लाय करू शकताय, कोणत्याही आर्ट्सचा असेल, कॉमर्सचा असेल, सायन्सचा, तरी पण विद्यार्थी त्याला अप्लाय करू शकताय। बघा, हा जो फॉर्म भरण्याची डेट आहे, ही डेट सुरू झालेली 8 एप्रिलला आणि डेट संपतीये 7 मे 2024ला। 7 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। फक्त फॉर्म भरण्याची फीस असते 100 रुपये। चला नेक्स्ट पुढे। नंतर एज लिमिट, या परीक्षेसाठी तुम्हाला 18 वर्षे पूर्ण लागणार आहेत। 18 वर्षापासून 27 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। त्याचबरोबर SC ST कॅटेगरीवाल्यांना 5 वर्ष जास्त असतील, OBC 3 वर्ष ॲड होतील याच्यामध्ये, ठीक आहे। चला पुढे, ही जी काही परीक्षा आहे, ही परीक्षा 2 पद्धतीने होणार आहे। मोड ऑफ सिलेक्शन, म्हणजे जर तुम्हाला हा जॉब पाहिजे असेल तर यामध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल, तर पेपर 1 द्यावा लागेल आणि पेपर 2 द्यावा लागेल। चला पुढे, पेपर 1 मध्ये बाळांनो, पेपर 1 मध्ये मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश आणि GS, म्हणजे त्याला आपण जनरल अवेअरनेस असं म्हणू शकतो। हे 4 सब्जेक्ट तुम्हाला असणार आहेत पेपर 1 मध्ये। चला पुढे बघा, पेपर पार्ट A, ज्याला आपण Tier 1 म्हणतो। Tier 1 मध्ये इंग्लिश विषय आहे, 25 प्रश्न आहेत 50 मार्क्ससाठी। जनरल रिजनिंग, म्हणजे या ठिकाणी रिजनिंग विषय आहे, जो आहे 25 प्रश्न 50 मार्क्ससाठी। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, म्हणजे ज्याला आपण अंकगणित म्हणतो, तो आहे 25 प्रश्न 50 गुण आहेत। आणि बेसिक अवेअरनेस, म्हणजे ज्याला आपण जनरल अवेअरनेस म्हणतो, 25 प्रश्न 50 असे 200 मार्काचा पेपर आहे। 100 याच्यामध्ये प्रश्न असतील, 200 मार्क्स असतील, हे होईल Tier 1, याला म्हणलं जातं पेपर 1। पेपर 2 मध्ये बघा, पेपर 2 मध्ये तुम्हाला सेक्शन A मध्ये मॅथ विषय आहे, ज्याचे 30 प्रश्न आहेत। नंतर रिजनिंग विषय आहे आणि रिजनिंगचे 30 प्रश्न आहेत, असे 60 प्रश्न तुम्हाला 180 मार्क्स सोबत आहेत। नंतर पुढे सेक्शन 2 मध्ये इंग्लिश आहे, ज्याचे 40 प्रश्न, जनरल अवेअरनेस आहे, ज्याचे 20 प्रश्न, असे एकूण 60 प्रश्न तुम्हाला आहेत 180 मार्काला। नेक्स्ट पुढे जर आपण पाहिलं, सेक्शन 3 मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर विषय आहे, ज्याचे 15 प्रश्न आहेत, एक प्रश्न 3 मार्काला, म्हणजेच तुम्हाला 45 गुण या ठिकाणी भेटणार आहेत। पुढे जर आपण पाहिलं, सेक्शन 3 मध्ये याच्यानंतर तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागेल आणि टायपिंग टेस्ट द्यावी लागेल। काही CHSL मध्ये खूप सारे पदं आहेत, त्याच्यापैकी काही पदांसाठी तुम्हाला टायपिंग टेस्टसुद्धा द्यावी लागेल। आणि सिलेबस राहिला प्रश्न, भरपूर मुलं म्हणतील आता 12वी पास जॉब आहे, मला या जॉबमध्ये लागायचं आहे, तर सिलेबस काय आहे? कॉमन सिलेबस जो आपण चालू लेक्चरमध्ये घेतोय, अंकगणिताचा सिलेबस जो आहे तो आहे, आणि बाकीच्या विषयाचा सुद्धा सेम सिलेबस आहे। चला तर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या 12वी पास जॉब जे आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचा CHSL, याचे सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत। त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांपर्यंत, सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत या सरकारी नोकरी जी आहे त्याची सुवर्ण संधी जी आहे त्याची लिंक सर्वांकडे शेअर करा आणि सर्व विद्यार्थ्यांनी 7 मे पर्यंत फॉर्म भरा। चला धन्यवाद।